नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आदेश खाडे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहो फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून। अरे अरे ज्योतिषा, हात नको बघू, भविष्य माझं माहीत आहे मला, जवळ नको येऊ, ही बहिणाबाई चौधरी यांची अतिशय गाजलेली कविता आहे आणि तिचा अर्थही तेवढाच मोठा आहे। आपल्या सर्वांना कदाचित ती परिचित असेल। यामधनं पण प्रश्न एक निर्माण होतोय की काय आपलं भविष्य आपल्याला माहीत आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात पडलेला आहे। त्याला कारणही तेवढं मोठं आहे। कुठलंही न्यूज चॅनल जर का उघडलं तर त्या न्यूज चॅनलवरती फक्त एकच बातमी चाललेली आहे, ती कॅप्टन अशोक खरात, नावही सगळ्यांना परिचित झालेलं आहे। असा भोंदू ज्योतिष ज्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि याच्या मागे लागून अनेक हाय प्रोफाईल उच्च शिक्षित मोठे नेते सगळे त्याच्या जाळ्यात फसलेले आहेत। मग कुठल्याही शाळेत न गेलेल्या बहिणाबाई आपल्याला सांगतात आणि एवढे वर्ग शिकून एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन आपण काय शिकलोय हा प्रश्न निश्चितच आपल्या मनात पडतोय। काय खरंच कुणीतरी आपलं भविष्य सांगू शकतंय का? काय खरंच आपलं कुणीतरी भविष्य बदलू शकतंय का? मग असं होत जर असेल तर ज्यांना हात नाहीत त्यांचं भविष्य नसतं का? अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि या जाळ्यामध्ये अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे। आणि अशा बाबांच्या मागे, अशा भोंदू बाबांच्या मागे जास्तीत जास्त महिला फसल्या जातात का? विश्वासामुळे, अंधश्रद्धेमुळे की विश्वासाच्या केलेल्या घातामुळे? हाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे। तथागत गौतम बुद्ध म्हणतात, अत्त दीप भव, तुमचा प्रकाश तुम्ही व्हा। तुमचं भवितव्य किंवा भविष्य कोणी बदलू शकत नाही। ते जर बदलायचं असेल तर प्रयत्न आणि कार्यही तुम्हालाच करावे लागतात। आत्ताची एक रिसेंट न्यूज आपण ऐकली असेल। 1 मार्च 2026 ला दुबई या ठिकाणी एक मोठी ज्योतिषांची परिषद भरली होती आणि त्या ज्योतिषांच्या परिषदेमध्ये आपल्या भारतातनंही काही ज्योतिष त्या ठिकाणी गेले। परिषद संपन्न झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं युद्ध चालू झालं आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या। दुबईवरनं भारतात येत नव्हतं। तर न्यूज आपला माहीत आहे, न्यूज चॅनलवरती आली की त्या ठिकाणी जे काही ज्योतिष अडकले होते ते आपल्या या ठिकाणी भारत सरकारला विनंती करत होते की आम्हाला आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा। असे ज्योतिष की ज्यांना उद्या काय घडणार आहे हेही माहीत नाही, ते तुम्हाला तुमचं भविष्य काय सांगणार, तरीही आम्ही त्यांच्या मागे लागतो आणि आपल्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं करून घेतो। विनंती आहे की या जाळ्यात कुणीही फसू नका आणि अशा प्रकारच्या कुठल्याही भोंदू बाबाच्या मागे लागू नका। धन्यवाद।